नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। संपूर्ण राज्यभर बहुचर्चित असलेला आशा हा रिंकू राजगुरू अभिनीत एक मराठी चित्रपट, ज्याने 61व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये 4 पुरस्कार जिंकून समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे। येत्या 19 डिसेंबरला संपूर्ण राज्यभर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक पाटील यांनी खान्देशचे नाव 7 समुद्रापार नेलेलं आहे। साक्री तालुक्यातील छेडवेल पखरून येथील असलेल्या दीपक पाटील यांच्यामुळे साक्री तालुक्याचे नाव संपूर्ण राज्यभर अभिमानाने घेतले जाते आहे। मूळच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याच्या छेडवेल पखरून येथील दीपक पाटील यांची आयुष्यातील संघर्षगाथाही तितकीच महत्त्वाची आहे। दीपक पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या आशा या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे प्रदर्शनापूर्वी 4 पुरस्कार मिळालेले आहेत। या सन्मानाने साक्री तालुक्याचे किंबहुना छेडवेल पखरून या छोट्याशा गावाचे दीपक पाटील यांनी नाव 7 समुद्रापार कोरलेले आहे। मध्यमवर्गीय कुटुंबातील येऊन संघर्षाच्या पायवाटेवरून स्वप्नांच्या आभाळाकडे वाटचाल करणारा हा खान्देश पुत्र नक्कीच खानदेशासाठी एक अभिमान ठरतो आहे। खानदेशच्या मातीतून जागतिक दर्जाचे दिग्दर्शक घडू शकतात याचा पुरावा म्हणजे दीपक पाटील। या यशामुळे साक्री तालुक्याचे नाव मराठी चित्रपटसृष्टीच्या नकाशावर ठळकपणे कोरले गेले आहे। आशा हा केवळ चित्रपट नाही, तो एक सामाजिक चळवळ आहे, ग्रामीणशीच्या संघर्षाचा दस्तावेज आहे। मराठी सिनेमाला समाजमनामध्ये पोहोचवण्याचं काम आशा ह्या चित्रपटाच्या निमित्ताने झालेलं आहे। दीपक पाटील यांच्या निमित्ताने खान्देशचे नाव पुढे नेत असतानाच आशा सेविकांच्या आयुष्यावर आधारित वास्तववादी कहाणी दीपक पाटील यांनी मांडलेली आहे। रोजच्या संघर्षाशी 2 हात करणारा, समाजासाठी निस्वार्थपणे सेवा देणारा पण बहुतेक वेळा दुर्लक्षित राहणाऱ्या या सेविकांचे आयुष्य, त्यांची स्वप्न, त्यांचा त्याग आणि त्यांना समाजामध्ये मिळणारे सामाजिक स्थान, ह्या सर्वांचा वहापोह करणारा आशा हा चित्रपट येत्या 19 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतो आहे। मात्र प्रदर्शनापूर्वीच आशा या मराठी चित्रपटाने महाराष्ट्र शासनाचे 4 पुरस्कार पटकावत एक स्वतःची वेगळी ओळख उभी केलेली आहे। साक्री तालुक्यातील छेडवेल पखरून येथील रहिवासी असलेले दीपक पाटील यांच्या निमित्ताने नक्कीच खानदेशचे नाव 7 समुद्रापार गेल्याने खानदेशवासियांसाठी हा नक्की एक अभिमानाचा क्षण आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी साक्री। धन्यवाद।